MIDC अंबड भागातील गोडाऊन फोडून कॉपर केबल वायरची चोरी करणारी 5 आरोपींची टोळी जेरबंद. गुन्हे शाखा युनिट 2ची कामगिरी. अंबड पोलीस ठाणे कंदील गुन्ह्यातील आरोपींना शोधण्यासाठी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2चे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी गुन्ह्याचे घटनास्थळी तात्काळ भेट देऊन घटनास्थळाच्या तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपितांचा शोध घेत असताना श्रेणी पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी व पोलीस हवालदार प्रकाश महाजन यांना मिळालेल्या गुप्त माहितीमार्फत अंबड पोलीस ठाण्याचे हद्दीत DS केबल अँड स्विच गिअर शकुंतला प्लाझा MIDC अंबड येथील गोडाऊनमध्ये वायर बंडलची चोरी करून घेऊन गेले आहेत. ही चोरी सुखदेव झोले व योगेश मरड व त्यांचे साथीदारांनी केली असून सुखदेव झोले हा त्यांच्याकडील पल्सर मोटारसायकलवर बसून प्रगती शाळा अशोकनगर सातपूर नाशिक येथे येणार आहे अशी माहिती मिळाल्यावरून सदरची बातमी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 नाशिक यांना देऊन त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यावरून गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 कडील श्रेणी पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी, पोलीस हवालदार मनोहर शिंदे, सुनील आहेर, पोलीस हवालदार अतुल पाटील, पोलीस अंमलदार महेश खांडबहाले, पोलीस अंमलदार सुनील खैरनार अशांचे पथक तयार करून प्रगती शाळेजवळ सातपूर नाशिक येथे जाऊन बातमीची खात्री केली असता सदर गुन्ह्यातील आरोपी सुखदेव उर्फ हरी संतू झोले वय 45 वर्ष हा मिळून आला. सदरची चोरी ही त्याने त्याचे साथीदार कृष्णा वाडके, योगेश मरड, राजू काशीद अशांचे साथीने केली असून चोरी केलेल्या केबल रिक्षामध्ये वाहून नेऊन त्या अंबकेश्वर जवळील पिंपळद येथे जाऊन त्या केबल वायर जाळून त्यातील कॉपर वायर अंबडगाव येथील भंगार व्यावसायिक संजय सकट यास विक्री केली असल्याची कबुली दिली. त्यानुसार पंचनामा करून सुखदेव झोले यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून पल्सर मोटारसायकल, भंगार व्यावसायिक संजय पांडुरंग सकट वय 20 वर्ष यास ताब्यात घेऊन त्याच्याकडील गुन्ह्यातील चोरी केलेला केबल, जाळून काढलेली कॉपर तार व त्याचा मोबाईल आणि सुखदेव झोले यांनी गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण 1 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. तसेच श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेडके, पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे, संजय पोटिंदे अशांनी रिक्षाचा शोध घेऊन सदर गुन्ह्यात सहभागी असलेला रिक्षाचालक प्रमोद संपत म्हस्के वय 32 वर्ष यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून रिक्षा व मोबाईल असा एकूण 2,10,000 रुपयेचा मुद्देमाल पंचनामा करून जप्त केला आहे. तसेच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक डॉ. समाधान हिरे व पोलीस हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर, प्रकाश महाजन, वाल्मिक चव्हाण अशांनी सदर गुन्ह्यातील आरोपी सुखदेव उर्फ हरी संतू झोले याचे साथीदार योगेश विजय मराळ वय 36 वर्ष, कृष्णा पांडुरंग वाकळे वय 26 वर्ष यांचा शोध घेऊन ताब्यात घेतले आहे. सदर गुन्ह्यात 5 आरोपी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एकूण 3,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त हस्तगत करून गुन्हा उघडकीस आला आहे. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.